नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केलाय. याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होतात. तर महिला वर्षाची, स्त्री चळवळीची ही सुवर्ण महोत्सवी 50 वर्षाची वाटचाल कशी झाली, विविध क्षेत्रांवर या चळवळीचा काही परिणाम झाला का, लोकांच्या आयुष्यावर काही प्रभाव पडला का, वगैरे वगैरे गोष्टी आपण समजून घेतो. त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाताई गणवकर आले. नमस्कार प्रभाताई, खूप छान वाटलेलं आहे तुम्ही अमरावतीहून इथे आलात आणि आपली भेट होऊ शकली. तुम्हाला पहिल्यांदा स्त्री चळवळ कधी भेटली? नाही, 1975 मध्ये अमरावतीमध्ये एक छोटीशी सभा झाली बायकांची आणि आम्हाला बोलायला सांगितलं स्त्री चळवळीबद्दल. तर आम्ही प्राध्यापक होतो, आलेलो होतो, आम्हाला बोललो. तुम्ही मराठीचे प्राध्यापक का इंग्लिश? पण त्यावेळी तेवढं काही माहिती नव्हती. जेवढं काय स्त्री चळवळीबद्दल वाचलेलं होतं ती सगळी पाश्चात्यांनी भारावलेली, पण इकडच्या प्रकारे तिचं इंटरप्रिटेशन झालेली. म्हणजे ब्रेसेर जाळा वगैरे असले अत्यंत थिल्लर प्रकाराची. आणि त्यामुळे मग आणि शिवाय आमचं गाव इतकं छोटं आहे, अमरावती हे लहानसं खेडच आहे, त्यामुळे तिथे काही स्त्री चळवळी पोचली नाही किंवा तसं काही गट निर्माण झाला किंवा तसं काही छापून यायला लागलं. त्यामुळे मला वाटत नाही की विदर्भामध्ये तरी स्त्री चळवळीचा काही प्रभाव पडला. म्हणजे आता काळानुसार आणि आर्थिक दडपणाने मुली शिकत आहेत, शिकावं असं घरातल्यांना वाटत आहे. म्हणजे लग्न जरी करायचं झालं तरी शिकलेली मुलगी आहे, तिला नोकरी लागेल का, मिळत असेल तर तिला हवी येते आम्हाला, अशा प्रकारच्या धारणांमधून स्त्रियांची जी काय असेल ती प्रगती झाली आहे, पण त्याची आयुष्य काही बदललेली मला वाटत. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये एक दिवस आम्हाला कोणाकडे तरी चहाला बोलवलं, सुनेनी चहा आणला. मी सहज तिला विचारलं, तू काय करते, किती शिकली? ती म्हणाली, मी स्टॅटिस्टिक्स घेऊन BSc झाली. पण ती करते काय, खेड्यातल्या घरामध्ये ती स्वयंपाक पाणी चहा देणं मुलं हेच करते. ती स्टॅटिस्टिक्स शिकवणारी म्हणून काही त्या गावामध्ये तिच्याविषयी विशेष आदर किंवा घरातल्यांना विशेष कौतुक असं काही नाही. त्यामुळे लग्न होईपर्यंत शिकणे या नावाखाली शिकतात, पण त्या शिक्षणाचा समजा त्यांना नोकरी लागली तर घरातल्यांना फायदा होतो, पण त्या शिक्षणाने त्या काही बदलल्या आहेत किंवा त्यांची आयुष्य बदलली आहे असं मला तरी दिसतं. तुमच्या घरात वातावरण कसं होतं लहानपणी? लहानपणी म्हणजे माझे वडील हे आश्चर्यकारकपणे कमालीचे प्रागतिक होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजे माझ्या आईला सायकल, शशिकला सायकल शिकवली आणि गावातून चालवायला लागली. ते कुठलं, अमरावतीच का कुठलं? नाही, छोटं खेडं, लहान खेडं होतं. म्हणजे इतकं खेडं होतं की तिथे 9वारी पातळ नेसणाऱ्या बायका, तर ह्या 5वारी पातळ नेसणाऱ्या बायका पाहायला दुसऱ्या बायका आहेत का त्यांना ते वेगळं. तर त्या तसल्या गावामध्ये राहून ते कमालीचे सुधारक होते. म्हणजे त्यांनी आपल्या बहिणीचं म्हणजे ती आई विधवा झाली, म्हणजे त्यांचे वडील वारले, तिला केशव आपण करू दिलं नाही. त्यामुळे गावातल्या ब्राह्मण भटजीने आमच्या घरात बहिष्कार टाकला, येणं बंद केलं, पण त्यांनी परवा केली. नंतर बहीण त्यांची म्हणजे माझी आत्या विधवा झाली, तिचं पुन्हा लग्न करून दिलं. म्हणजे या प्रकारची क्रांतिकारक पावलं त्यांनी. ते स्वातंत्र्य चळवळीत वगैरे होते? नाही, पण ते मनानेच प्रागतिक होते, विचारानेच ते प्रागतिक होते. त्यामुळे घराचं वातावरण अत्यंत, मला म्हणजे नको इतकं स्वातंत्र्य माझ्या वडिलांनी दिलं आणि त्या स्वातंत्र्याचा जितका म्हणून उपयोग करता येईल तितका मी केला. शिवाय मी अमरावती सारख्या शहरामध्ये
कॉलेजवरून मध्ये सायकलवरून जाणारी एकमेव मुलगी. आणि ती मुलगी चालली आहे सायकलवरून, तर तिच्या पुढे जाण्याची शर्यत करणारी मुलं होती. त्यानंतर त्या सगळ्या मुलांबरोबर इकडे तिकडे बागेत भटकणं वगैरे मी करत असे. त्याबद्दल मुलं चिडवतही असत मला किंवा मुली कुजबुजाई करत असत. पण त्याबद्दल माझ्या वडिलांना कधी काही वाटलं नाही. म्हणजे त्यांनी कधीही अशा प्रकारे बाहेर जाऊ नको, मुलांशी बोलू नको, मुलांबरोबर हिंडू नको असं काही मला म्हटलं. आणि भाऊ कसा होता? भाऊ म्हणजे आर्टिस्ट ना, काय त्याचं नाव? हा लहान संजय गणवकर. पण तो लहान होता फार. माझी धाकटी बहीण ही माझ्यासारखीच वाढवली माझ्या वडिलांनी. ती माझ्याजवळ राहिली तर शिक्षणासाठी अमरावतीला राहिली. आणि तिचं क्रांतिकारक पाऊल म्हणजे तिने मुस्लिम मुलाशी लग्न. अरे वा. त्यामुळे काही प्रश्नच नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये त्या गोष्टीला धक्का बसला आईला, कारण तिचे सगळे भाऊ हे जनसंघी होते. ते काय म्हणतील नावाचं जे भय असतो ते तिला होतं. परंतु त्यांनी माझ्या वडिलांचा रामभाऊ, त्यामुळे रामभाऊ काय वाटेल ते करतील. मुलीला एकटीला खोली घेऊन त्यांनी ठेवलं. एकटी खोली घेऊन राहत असते. म्हणजे कुठल्याही नातेवाईकांकडे नाही. म्हणजे आईने ठेवलं. पण तिचं वाक्य काय होतं, प्रभा राहील बापसांकडे, त्यांच्या जेवणाची सोय. म्हणजे सकाळ उठून मी आधी पोळ्या करायची आणि कॉलेजमध्ये जायची. आणि मामा हे संघाचे प्रभाव असलेले असे होते. त्यामुळे मी आरसा पाहिला तरी त्यांना खपत नसेल. रात्री वाचत पडले तरी कोणतं पुस्तक वाचते याबद्दल त्यांना आक्षेप असायचा. त्यामुळे माझ्या वडिलांच्या ते लक्षात आलं. आणि एक दिवस ते बाहेरून आले, माझे वडील खेड्यावरून आले, तर मी माझ्या मामांची आणि मामींची वाटपात बाहेर बसले होते. आणि वडिलांनी येताना माझ्यासाठी नाचपाती आणली होती किलोभर. तर मी त्यांच्याकडून पिशवी हिसकून घेतली आणि ती सगळी नाचपाती खाऊन टाकली. त्यामुळे मी किती भुकेली आहे हे माझ्या वडिलांच्या लक्षात आलं. ते संध्याकाळी बाहेर गेले आणि त्यांनी एका खापरेडा बगीचा नावाच्या विभागामध्ये माझ्यासाठी खोली शोधली. दुसऱ्या दिवशी मामांना सांगितलं, प्रभा इथून जाणार आहे, ती दुसरीकडे राहील. आणि तिथे मी स्वतंत्र खोली घेऊन राहील. त्यामुळे आणि सायकलवरून रोज कॉलेजला राहत असत. त्यामुळे अतिशय स्वातंत्र्य माझ्या वडिलांनी मला दिलं. शिवाय आम्हाला ज्या शिकवणाऱ्या बाई होत्या त्या मनु गंगाधर नातू, अतिशय प्रसिद्ध अशा मगम नातू, तर त्या त्यांच्या काळापासूनच फार स्त्रीवादीच एका प्रकारे त्या होत्या. आणि त्यांचं विख्यात तत्वज्ञ दी देशपांडे यांच्याशी लग्न झालेलं होतं. पण तरी त्या मगम नातू आणि त्या किंवा गीता साने ह्या सुद्धा आमच्या विदर्भातल्या आणि वडिलांचं नाव लावणाऱ्या. त्यामुळे मी पण ठरवलं की आपल्या वडिलांना मुलगा नाही, पण मुलाची सगळी कामं मी करत असते. म्हणजे आमच्या वडिलांना काय वाटेल ते छंद होते. म्हणजे कोंबड्या पाळायच्या, पण त्या कोंबड्यांना ते जे खायला लागतं खाद्य ते अमरावतीला मिळायचं. मी खोली घेऊन अमरावती शिवाय सायकलून भटकते. पोतभर ते धान्य घेऊन, ते खाद्य घेऊन ते ट्रकवर नेऊन पोहोचवणं हे मी करत. म्हणजे मुलं करतात असं सगळं करत. त्यामुळे शिवाय मी शिकवण्याकडून शिकले. म्हणजे अनेक घरी जाऊन मी मुलांना शिकवत असे. मुली आर्थिक तुमची कशी होती परिस्थिती? म्हणजे माझे वडील शेतकरी होते आणि त्याला शेती करणं अजिबात आवडत असत. त्यांना इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट होता. ते घरातून पळून गेले होते, कारखान्यामध्ये लागले होते. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना परत आणलं आणि तिथे ठेवून शेती सांभाळ म्हटलं. त्यांनी मुळीच शेती सांभाळली. म्हणजे आमच्याकडे मला आठवतं कापसाचा ढीगच्या ढीग ओसरीवर पडलेला असायचा, गहू हे असायचं. पण त्यांनी काय केलं की एकदा मला लहान बहीण झाली तर ते अमरावतीला एका कारखान्यामध्ये ऑइल मिलमध्ये काहीतरी काम करत, मॅनेजर म्हणून काम करत होते. तर त्या मुलीला पाहिला त्यांचा एक मित्र आहे. तो मित्र आमच्या गावाच्या शेजारच्या पलीकडे गावाला राहत असे आणि आमची जवळजवळ 16 एकर जमीन त्या गावाला होती. तर त्या मुलीला बघायला तो मित्र आल्यावर हे म्हणाले
की आता मी अडकलो पुन्हा, एक छोटी हो. मुलगी झाली, हो. त्यामुळे सध्या तर काही मी काय कळल्यावर करेन. देऊ शकत हा. नाही. माझी ती जी शेती. शेती आहे ती त्याच्याकडे तू तो पाहशील का, हो. तर तेव्हा मला पाहिजे. हा. नंतर मग काकाने ती वडिलांनी ती नोकरी सोडली आणि ते गावाला परत गेले. आणि त्या पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांनी पेरणीसाठी धान्य, बैल, हे ते पण सगळं घेऊन पाठवलं. तर ती सगळी माणसं परत आली. म्हणाली तो माणूस आपल्याला शेतात पाऊल टाकू देत नाही. तो म्हणाला की हे आता आमचं माझं शेत. हो. कारण की त्यावेळी नुकताच त्याच, कायदा सुरू बरं. हा. आणि त्याने त्याचा फायदा घेतला. 16 एकर गव्हाची जमीन पूर्ण गेली. गेली. शिवाय त्याच्यासाठी जो खटला लढवला गेला त्याचे त्यात पैसे. आईचे सगळे दागिने त्यांनी घाण हो, टाकले, हो. मोडले. त्यानंतर रोज ते परत रडायला कोर्टात जाऊन बसायचे, केस केली. केस. पण त्याच्यासाठी सर्व आर्थिक आमची परिस्थिती बारगळत गेली. गेली पूर्णपणे. हे मी 8वीत असताना झालं. हो. त्यामुळे 8वी, 9वी, 10वी हे आमचे अतिशय कठीण वाईट दिवस. दिवस. मग मी 10वी नंतर शिकले. शाळा होती हो. गावात. पंजाबराव देशमुखांची एक प्रायमरी शाळा नाही, एक हायस्कूल होतं. हो. आणि त्यात मी शिकले. SSC झाली. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. खोडीवर राहायला लागले. त्यामुळे सगळी जी काकांची कामं होती वडिलांची, हो. आम्ही काका म्हणायचो, हो. तर ती सगळी मी करत असे. शिरसगाव म्हणजे शिरसगावला ते राहायचे, अमरावतीला ते राहायचे. मध्ये 40-50 महिलांचं अंतर होतं. त्यामुळे मी मुलासारखीच आहे त्यांच्या, मुलगाच आहे त्यांचा. कारण आम्ही दोघी मुलीच झालो पाठवतो. माझ्या 7 वर्षानं ती मुलगा नाही. त्यामुळे आपण मुलासारखं त्यांचा मुलगा म्हणून वावरायचं, त्यांचा मुलगा म्हणून त्यांचं नाव पुढे लावलं. म्हणून मी प्रभा गणोरकरच राहिले. आणि लग्न कधी झालं आणि कसं झालं? लग्न फार नंतर त्यांची माझी ओळख झाली. कारण आम्ही दोघे बेकार होतो. त्यामुळे एका इंटरव्ह्यूला आम्ही भेटलो. कुठे? अमरावती का मुंबई? नाही, नागपूरला. तर त्यांनी माझं नाव वगैरे लिहायला लागले होते मी सत्यकथेत. आणि त्यांची कविताही मी वाचली होती. त्यामुळे आमची ओळख झाली. तिथे इंटरव्ह्यूच्या ठिकाणी भेटलो. आणि नंतर ती मैत्री वाढत गेली. तर ती इतकी वाढली की आम्ही डहाके चंद्रपूरला होते. परंतु मी त्यांच्या घरी जाणं येणं करत असे. मी त्यात लिहिलेले आहे की त्यांचे वडील मरण पावले, तर ते माझ्या मांडीवर मरण पावले. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्याकडे जात असे. आणि त्यांच्या आई वडिलांना चालत असे की आता ही आपल्या घरातलीच मुलगी आहे. त्यामुळे मी जात असे तिथे पेपरांच्या गठ्ठी घेऊन तपासायला जात असे. तर ते वारल्यानंतर परिस्थिती अशी झाली की सगळे लोक जमले, पण त्या सगळ्यांना सुतक होतं. आणि आमचं लग्न न झाल्यामुळे मला सुतक नव्हतं. त्यामुळे घरातली सगळी कामं त्यावेळी मी केली. आणि त्या सगळ्यांनी त्या मान्य केलं. म्हणजे एका अर्थाने तुम्ही लिव्हिंगच केलं होतं त्या काळामध्ये. आणि नाही, मी अमरावतीला कॉलेजमध्ये शिकवत असे. मला 68 मध्ये MPSC कडून माझं सिलेक्शन झालं. आणि तिथे राहत असे. तर डहाके जाऊन तिथेच राहत. ते बेकार असायचे. त्यांना नोकरी नाही आवडायची. ते कुठेतरी हिंगणघाटला नोकरी करा, आर्वेला नोकरी करा. पण ते अमरावतीला येऊन राहायचे. लिव्हिंगच होतं. आणि आम्ही अंगणामध्ये झोपायचो, गच्चीवर झोपायचो. शेजारी पाजारी होते, पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की काय चाललंय या लोकांना. म्हणजे मला असं वाटतं की आपण जर त्या पद्धतीने वागलो, हळूहळू ते त्यांच्या अंगवळणी पडतं. आपण त्याचा भाऊ किती करायचा आणि ते लोकांनाही किती करू द्यायचा. बरोबर. तर त्यावेळी आमचे प्रिन्सिपल होते एक. आणि ह्यांना पण डहाक्यांना पण त्याच कॉलेजमध्ये नोकरी लागली. आम्ही जायचो बसने, यायचो बसने. तर ते प्रिन्सिपल आणि त्यावेळी मला वानखेडे म्हणून एक होते. तर ते MPSCचे अध्यक्ष होते. ते एकदा कॉलेजवर आले असताना ते आमचे प्रिन्सिपल ते बोलले, ते वानखेडे आमच्या घरी आले की तुम्ही असे राहताय, आमचं काही म्हणणार नाही, शाळेतलं मुलंही काही म्हणत नाही, परंतु तुम्ही लग्न करावं असं आम्हाला वाटतं. त्यावेळी आम्ही खूपच क्रांतिकारी मनस्थितीत असल्यामुळे लग्न न करताच राहायचं असं मी ठरवलं होतं. पण ते म्हणाले की नाही, तुम्ही लग्न करा. आपल्या कॉलेजमध्ये आपण शिकवतोय, त्या मुलांवर वेगळे संस्कार होतात, तसं मुलांच्या पालकाला नको वाटायला. त्यामुळे तुम्ही लग्न करा.
मग आम्ही लग्न करायला ठरवलं. रजिस्टर मॅरेज जाऊन 5 रुपयात नोंदणी त्यावेळी होत असे आणि काहीही केलं नाही, कुठलाही उपचार केला नाही. लग्न अमुक तमुक म्हणजे आदल्या दिवशीवर मी कॉलेजमध्ये जशी जायची तशी दुसऱ्या दिवशी फक्त एक मंगळसूत्र लटकवतो. मुलांना खूप आनंद झाला. सगळी मुलं आम्हाला भेटायला घरी आली. एक मिल्क कुकर त्यांनी आम्हाला. तर असं अगदी म्हणजे इतकं क्रांतिकारक सगळं आम्ही जगणं जगत असूनही त्याचा आम्ही बाऊ नाही केला किंवा त्याचं खूप भांडवल करून लोकांना दाखवलं. त्यामुळे ते सगळं आपोआपच घडत गेलं. मग मुलीने, माझ्या बहिणीने, ती त्यावेळी आमच्या घरातच राहत, ती शिकत होती त्याच कॉलेजमध्ये. त्यामुळे ती, मी आणि वसंत असं ते घर राहायचो. स्वयंपाक पाण्यावर सगळं मी करायची. तिथे मित्र मैत्रिणी अभ्यासाला यायचे. मग असं ते कुटुंबाचंच वातावरण असावं तसे आम्ही जगलो. नंतर तिने या मुस्लिम मुलाशी लग्न केलं. काय करतो मुलगा? नाही, त्यावेळी ती पीएचडी करायला, MSc झाली अमरावतीच्या आमच्याच कॉलेजमध्ये आणि पीएचडी करायला मुंबईला गेले. तिथे तो पीएचडी करत होता. त्यामुळे तो तिला तिथे भेटला आणि ते कुटुंब हे अतिशय वेगळं असं. ते म्हणजे त्याच्या भावानी मराठी मुलीशी लग्न केलं होतं आणि त्याच्या बहिणीने मराठी मुलाशी लग्न. त्यामुळे आणि शिवाय मराठी नव्हे, ब्राह्मण मुलांशी, ब्राह्मण मुलींशी अशी लग्न ती केली. त्यामुळे इतक्या प्रकारचं अतिशय क्रांतिकारक असं सगळं आचरणात आणणार असं हे कुटुंब त्यांचंही होतं. त्यामुळे ही मराठी ब्राह्मण मुलगी त्यांच्या घरात गेल्यावर त्यांना काहीच वाटलं नाही. तसे एक सून आधी होती. मुलीने ब्राह्मण मुलाशी, साधारण ब्राह्मण मुलाशी लग्न केलं. त्यामुळे तिथे ती पण रुजली आणि रुळून गेली. तसं सगळं वातावरण आमच्या घरामध्ये होतं आणि तेच संस्कार पुढे आमच्या मुलांवरही झाले. याचं आदर्श उदाहरण म्हणजे माझा मुलगा. म्हणजे त्याचं काय नाव? त्याचं नाव ऋत्विक. आणि तो त्याला सायन्सकडे होता, मुलीला नव्हता. पण तो MSc झाला, PhD झाला आणि मला तो स्वयंपाकात वगैरे मदत करायचा. आणि वसंत किती करतात स्वयंपाकघरात मदत? नाही, तो स्वतःची चहा करून घेतो. हे आपण खूप झालं म्हणायचं, म्हटलं पाहिजे. म्हणजे त्यांचंच नशीब आहे की त्यांना चहा करता येतं. पण कधी मी म्हटलं की कुकर लावून ठेवला पाहिजे तर तो कसा लावायचा हे त्यांना मी शिकवलं. तसं मुलालाही शिकवलं. आता नातवाला पण मी कुकर कसं लावायचं हे शिकवलं. आणि मी वर्गात मुलांना सांगत असते की प्रत्येक मुलाला स्वयंपाक आला पाहिजे, शिवाय दही लावता आलं पाहिजे. कारण आता सगळ्या मुली तुमच्याप्रमाणेच, तुम्ही जसे क्लासला जाता, मुली पण क्लासला जातात. हे सगळं त्या घरी शिकत नाही, त्यांना येत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला ते आलं पाहिजे. तुम्हाला जर दही हवं असेल तुम्हाला लावता हे मी वर्गामध्ये सांगत असते. तर ते तो मुलगा आपोआप करायला लागला. म्हणजे अशी परिस्थिती आली की त्याचं लग्न झालं ते ख्रिश्चन मुलीशी. ती काय करते सून? ती NGO मध्ये काम करायची आणि माझ्या आणि तिच्या आग्रहाने त्याने PhD करायला ठरवलं. तो झाला हाफकिन्स मध्ये. आणि नंतर तिने लग्न केलं त्याच्याशी आणि त्यांची पण NGO तिच्या आई वडिलांची. आणि तिचे भाऊ बहीण नाही त्याला, पण भाऊ इतके उद्योगी आहे की हे जे इंग्लंडकडून आले विचित्र प्रकारचं गवत आपल्याकडे वाढलं, त्या गवताचे त्यांनी मोठाले हत्ती बनवले, इंग्लंडला भेट दिली. आणि आता त्या गवतापासून ते चटया तयार करतात. त्यानंतर ते हत्तींचं प्रदर्शन गावोगावी त्यांनी भरवलेलं आहे. तर असे ते अतिशय उद्योगी वेगळ्या प्रकारचं कुटुंब आहे. त्यामुळे त्या मुलीला तिने असं लिहिलेलं आहे एके ठिकाणी की मी वाचत बसले तरी वाचू नको, कुकर लाव किंवा पोळ्या कर असं म्हणणारा नवरा मला मिळाला नाही, याचं मला खूप छान वाटतं. तर तो सर्व प्रकारे तिला मदत करतो, सर्व सांभाळून घेतो
आणि त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे तिला मूल झाल्यानंतर, मुलगी झाली, अत्यंत गरोदर पण कठीण गेलं, तर ते मूल झाल्यानंतर त्यांनी ते सोडली नोकरी. त्यांनी तरी हॉस्पिटलमध्ये नोकरी सोडली आणि पहिल्या दिवशीपासून, जन्माला आल्यापासून त्या मुलीचं पूर्ण संगोपन हे त्या मुलांनी माझ्या. आणि एवढ्या ते थांबले नाही, तर ती मुलगी ते गरोदर पण फार वाईट झालं तिचं. म्हणजे ते कोण इंग्लंडची जी बाई होती ना राणी, तिला नुसतं ते गरोदर पण कठीण गेलं, तसं हिला गेलं होतं. त्यामुळे दुसरं मूल हे नको. त्यामुळे त्यांनी या मुलीला वाढवताना ठरवलं की आपण दुसरं मूल दत्तक घ्यायचं. तर एक दिवस आम्ही गेलो आहे ना भेटायला, बंगलोरला ते झाला, आधी मुंबईला राहायचंय. तर ती त्यांची धाकटी मुलगी म्हणाली, ती छोटी, की मी माझ्या बहिणीची वाट पाहते, ती केव्हा येईल असं म्हणत. म्हणजे तिला सगळं सांगितलं, घरी येणार आहे नवी मुलगी, ती तुझी बहीण असणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं कायदेशीरपणे व्यवस्थित करून मुंबईच्या एका आश्रमशाळेतून एक मुलगी घेतली आणि आता ती 5 वर्षांची झालेली आहे आणि शिकते त्या शाळेमध्ये यायची. म्हणजे जितक्या म्हणून काय आपल्याला अपेक्षित असतात सुधारणा, त्या घरामध्ये असणार असं हे आमचं कुटुंब आहे. आणि त्यामुळे कधी कधी बाहेरचे प्रकार ऐकताना आश्चर्य वाटतं. म्हणजे एकदा मी या मधल्या एका दरम्यान माझी मुलगी जी परदेशी माणसाशी लग्न केलं होतं, तर तो फार वाईट निघाला माणूस. आणि देशातला होता, इंग्लंड मधला नाही, तो बेल्जियम. तर ते फार वाईट निघाला तो माणूस. आणि तिला त्याने दासी सारखं वागवलं अक्षरशः. आणि सांस्कृतिक वर्चस्व तिकडे गेले. त्यामुळे तिकडे गेल्यावर ते सांस्कृतिक वर्चस्वाचं प्रकरण सुरू झालं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो अतिशय डॉमिनेट करावा. आणि तो संतापी पण फार होता. मग कधी कधी तो हात पण उचलायला लागला. त्यामुळे मी म्हटलं, तुम्ही तिकडे राहणार, मला तुमची सतत काळजी वाटत राहणार. आणि ते त्याला मूल पण नको. आणि हिला 40 झाली, तो मूल ताबडतोब हवं. तो गरोदर पण तिचं अतिशय कठीण गेलं, एकटीने काढलं, ते फार वाईट गेलं. आणि मग ते मूल झाल्यावर तर तो त्या मुलाचा तिरस्कारच करायचा. म्हणजे मग आम्ही ठरवलं की तिला सांगावं की तू मुलाला घेऊन परत. आता मुलाला घेऊन परत ये असं म्हटल्यावर तो काही परवानगी देणार नाही. तर त्याला ती म्हणाली की मला भारतात जायचंय, मला काम मिळालंय तिथे ट्रान्सलेशन राहते. तर त्यांनी किती दिवसांची मुदत करून त्यांनी जा म्हटलं. आणि ती मुलाला घेऊन आली. आणि नंतर तिने त्याला कळवलं की मी मुलाला घेऊन परत येणार नाही. कारण तो त्या मुलाला फार त्याने त्रास दिला असतो, अतिशय छळलं असतं. तर त्यावर त्याने त्याच्याशी केस केली. आमच्या देशातला मुलगा हिने पळवलेला आहे. आणि पोलीस केस त्याचा पुष्कळ त्रास झाला. शिवाय ज्या ज्या पद्धतीने बायकांना त्रास देतात सर्व तो देत राहतो आहे अजून. त्यामुळे ती सगळ्या त्या त्रासातून गेलेली आहे. पण तरी त्या काळामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आई वडिलांनी त्या आपल्या माघारी आलेल्या मुलीला सांभाळायचं असतं, जपायचं असतं, ते तिला मिळालं. नाही तर कित्येक बायका म्हणजे भावाच्या घरी राहत आहेत. म्हणजे ते हिला भावजाईला ते पटत नाही, पण या भावजाईन सर्व प्रकारचे असतात. त्यामुळे म्हणजे बायकांच्या आयुष्यामध्ये जे जे होऊ शकतं. माझी एक मावस बहीण होती. तर एकदा ती आल्याचं काढलं, म्हटलं सारखं तिला घरामध्ये का ठेवता तुम्ही, बाहेर का नाही येऊ दे. तर नंतर कळलं की तिला नवरा मारतो म्हणून मधून मधून ती घरी यायची. मग वडील यायचे, आई यायची, की सासर हेच आपल्या नवऱ्याचं घर, हेच आपलं घर असतं. तिला ते परत पोचवून द्यायचं, पुन्हा मारपीट होऊन. मग मी हे बस करा. आणि एकदा तिला मारल्यावर मी तिथे गेले, मी पर्सनली, आणि तिला घेऊन आले आणि सांगितलं मला ना की मी आता परत पाठवायचं नाही. मग सर्व प्रकारे तिच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी केलं.
आणि तिला ती आता स्वतंत्र राहते. तिला आता कळलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे किती आपल्याला किती बरं वाटत असतं, आपण किती आपल्या मनासारखं जगू शकत असतो. तर पण असं घरातही कुटुंबातही घडताना माझ्या आईच्या माहेरी ज्या मुली होत्या त्यांची काही आयुष्य सगळी फार चांगली गेली नाही. नंतर तिथे सुद्धा भावंडांमध्ये वाद झाले, भावंडांचं इस्टेटीसाठी भांडण झालं. तिथे सुद्धा आपल्याला पुरुष प्रधान संस्कृती आणि माझ्या मामांनी मुलाला सगळी इस्टेट द्यायची, मुलींना जितकं करायचं होतं तितकं केलं. आता आपल्या इस्टेटीत त्यांना वाटा नाही असं म्हणून त्यांना अनेक नाकारलं. म्हणजे ही जी एक संस्कृती आहे जी आपल्या देशात ते संनिष्ठ मामा, तर ती जी संस्कृती आहे ती आपण बदलू शकत नाही. आणि ही स्त्रीवादी चळवळ काय करते नाही का, हे सगळं जर असं वातावरण असेल तर अजून त्या चळवळीने काहीच केलं आणि किंबहुना किती बलात्कार वाढले, किती मुली आत्महत्या करत आहेत. शिक्षकांनी रोज त्रास दिला म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची परवाची बातमी. म्हणजे कुठे आहे स्त्रीवाद, त्याचा काही प्रभाव आहे का? शिक्षक मुलींना त्रास देतात म्हणून मुली आत्महत्या करतात. ही कोणत्याही म्हणजे एखाद्या देशाला लांछनं असतात अशी स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये समाज काही न करतो. त्यामुळे स्त्रीवादाचा कुठेही काहीही प्रभाव आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांवर झाला आहे असं मला वाटतं. तुम्ही आता आपण जरा तुमच्या पर्सनॅलिटीकडे पुन्हा घेऊया की तुम्ही आणि वसंत आबाजी ढाके एका क्षेत्रातले आहात, तर त्यामुळे सहजीवनावर चांगलं होतं का वाईट होतं का दोन्ही होतं? नाही, आमच्या बाबतीत काय झालं की अतिशय कमालीचं परस्पर पूरक असं झालं. म्हणजे माझ्या बाबतीत तर वसंतने लिहायचं ते मी वाचून काढायचं, त्याच्यावर टीका करायची, ते बदलायला सांगायचं, त्यांनी ते ऐकायचं. म्हणजे काल सुद्धा जो लेख लिहिलाय त्यात मी सांगितलं की इथे हे त्रोटक किती झालं, त्या मुलांना गाईडच पाहिजे तुझ्याकडून, तर तू बदल. त्यामुळे आज तू त्याचे बदलत. त्याने मला असं म्हटलं नाही की हे मी तुझं काय, तुला प्रत्येक लेख लिहिल्यावर प्रत्येक कविता लिहिल्यावर ती तू वाच, बरी वाटली तर आपण छापूया असं आहे. त्यामुळे मी आज वटपौर्णिमेचा उपवास करते. कारण की असा पती हा आयुष्यभर 7 जन्म मिळाला तरी हवा आहे. कारण की ते करतायत का वटपौर्णिमेचा उपवास? अशी बायको हवी आहे म्हणून? नाही, ते नाही, आपोआपच मिळेल. हे बरं आहे. आणि तुमच्या लेखनाविषयी ते किती क्रिटिकल असतात? अजिबात नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांना ते परफेक्टच वाटतं मला. कारण की मी परफेक्शनिस्ट आहे हे त्यांना माहिती आहे. आणि माझं सुद्धा चांगलं जर लेखन असेल तरच मी ते छापायला पाठवेन. जे लिहिते ते उत्तमच आहे असं मला वाटत नाही. किंवा कधी कधी मला असं वाटतं की हे फार चांगलं नाही. पण वाङ्मय कोश आम्ही केले, तुम्ही पाहिलं असेल सदानंद भटकर, त्याचं 3/4 काम मी केले. प्रस्तावना वसंतने लिहिली आहे, अतिशय उत्तम. त्या प्रस्तावनेत एक वाक्य त्याने घातलं होतं, ते काढलं म्हणतात नंतर की प्रभा गणोरकर यांना संतुष्ट करणं ही कठीण गोष्ट आहे, तरी त्या बाबतीत मी शक्य तितके प्रयत्न केले. कारण की हे आणि मी समीक्षक म्हणून सतत लोकांवर टीका केली, मोठ्या लोकांवर टीका केली. त्यामुळे माहित आहे तुम्ही ऐकून आहे, बघून आहे, लिहून आहे वगैरे. दुसरं मला असं वाटलं की आता म्हणजे आपण स्त्री चळवळीचा प्रभाव तुमच्यामध्ये तर काही झाला नाही. म्हणजे एकीकडे कायदे नक्की स्त्री चळवळीमुळे झाले स्त्रियांच्या संदर्भात, पण अंमलबजावणीच्या याच्यात आणि मानसिकतेच्या याच्यात. तर याच अर्थाने मी असं विचारेन की कवितांचं अगदी तुमचं म्हणजे जिव्हाळ्याचं म्हणतो तसं नातं, तर कविता स्त्रियांच्या या काही चळवळीवर बदलल्या असं वाटतं? हो, निश्चितपणे बदलल्या. किंवा स्त्रीवादी चळवळीमुळे स्त्रियांची जी कविता निर्माण झाली ती जास्त प्रचारकी, ओढून ताणून ते स्त्रीवादी भूमिका घेतली अशी सुद्धा मला वाटली. बरोबर. आणि काही कविता म्हणजे ज्या स्त्री चळवळीतल्या बायका नाहीये किंवा त्या स्वतःला स्त्रीवादी म्हणत सुद्धा नाही, पण त्या खऱ्या असतात. त्यांच्या कविता बऱ्यापैकी स्त्रीवादी असू शकतात. आणि पुरुषांच्या कवितेच्या बाबतीत काय वाटतं? नाही,
पुरुषांच्या कवितांमध्ये येणारी स्त्री ही त्यांच्या घरातली स्वतंत्र सखी वगैरे अशी नाहीये किंवा पत्नी म्हणून वेगळ्या अशी भूमिका असलेली नाहीये. तिच्याविषयीचं त्यांचं प्रेम हे पूर्वीच्या पुरुषांप्रमाणेच राहणार. त्यात स्त्रीवादा म्हणजे पुरुषांच्या मनातली चांगल्या पत्नीची किंवा चांगल्या बाईची जी इमेज असते तीच त्यांच्या कवितेत येते आणि ती तीच आहे. म्हणजे ती काही इमेज बदलली नाही अजिबात. आणि आता फेसबुकवर बहुतेक सगळ्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांचे फोटो टाकलेले असतात की आमच्या लग्नाला इतके वर्ष झाली, उत्तम साथ दिल्याबद्दल ही माझी पत्नी, त्याबद्दल मी अतिशय संतुष्ट आहे वगैरे असं असतं. परंतु माहिती नाही त्यांच्या घरातल्या काय. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रिया बायका मिळवत असतील, सगळा पगार नवऱ्याच्या हाती जातो की त्यांच्या जवळचं त्यांचं स्वतंत्र खातं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं, मी एकदा बँकेत गेले, माझ्या प्रभाकरणावर अशी सही केली, त्यामुळे तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव लिहायचं, त्यांचे तसं नाव तुमचं असं करा. आयुष्यभर मी कधी ते केलं नाही, मी आता करणार नाही. स्वतंत्र खातं माझं आहे, माझं स्वतंत्र नावानेच ते असणार आहे. आमचं कंबाईन खातं जरी असलं तरी त्यांचं नाव आणि माझं नाव जे मूळ आहे तेच आहे. तिथे मिस्टर आणि मिसेस असं काहीही केलेलं नाही. त्यामुळे एकूण समाजाचं मन, बँक असो की कॉलेज असो, ते बदललेलं नाहीये. त्यांचे संस्कार बदलले नाही. किंबहुना असं करणाऱ्या बायका हे त्यांना जास्तीपणा करतायत, आचराटपणा करतायत, पाचपणा करतायत असं सुद्धा त्यांना वाटत. आणि आता तुम्हाला पुढे म्हणजे काय करावं. तसं उदाहरण सांगते, हे जाहीरपणे व्यक्त व्हावं की नाही माहिती नाही, पण उदाहरणार्थ जुनी पुस्तकं जर पाहिली तर अमोल पालेकर यांची बायको चित्रा, तिचं नाव अनुया पालेकर असं, आणि नंतर ती माझी चांगली फार जवळची मैत्रीण आहे. आणि अनुया हे तिला म्हणजे लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी तिचं चित्रा हे नाव बदलून अनुया करायचं हे सासू यांनी जाहीर सांगितलं. आणि अनुया म्हटलं पाहिजे, ते असायला पाहिजे तिथं असं, त्यानेही तिला अनुया म्हटलं पाहिजे असं सगळं काय. याबद्दल ती अतिशय खूप त्रस्त झाली, चिडली आणि बदललं पाहिजे ते याचा तिने आग्रह धरला. म्हणजे आता हे जर सगळं कळलं, म्हणजे उदाहरणार्थ हे डहाक्यानं कळलं, तर मला असं वाटतं की ते म्हणजे कशाला तर यांनी इतकं भांडावं या गोष्टीसाठी, असं डहाके सुद्धा म्हणू शकते. जरी त्यांनी माझं हे स्वीकारणं मान्य केलं तरी चित्राने असं केल्याबद्दल कदाचित ते कशाला लहानशी गोष्ट आहे, लहानशी नाही केलं, बदललं किंवा बदललं त्याने काय फरक पडतो नाही का, असं होतं. पण काही बायका या बाबतीत म्हणजे उदाहरण चित्रासारखी अतिशय आग्रही राहिली, कारण की तिला पूर्णच आयडेंटिटी बदलणार ना, नावही बदललं. आणि ज्या नावाने आपण आतापासून जगलो ते नाव बदला आणि चांगलं जाहीरपणे बदला, हे तिला बिलकुल पसंत नाही. पण हे समाजाला नाही का पसंत नाही. समाजाला आता अर्थात दिसतात खूप जणी की ते आपलंच माहेरचं नाव ठेवतात, ते ठेवतात आणि शिवाय पुढे नाही ते आणि दोन आहेत प्रकार की ते सासरचे लावतात. पण आताचे जे आयटी मधले वगैरे आहेत ना, ते नवऱ्याचं लावत नाही, त्या फक्त स्वतःचं नाव. त्याच्यामुळे एकीकडे बदल होतोय, तुम्ही म्हणतात तसं तो परिस्थितीने सुद्धा होतोय, मूल्यात्मक किती होतोय माहिती नाही. म्हणजे खरंच होत आहे की नाही पुरुषांकडून याविषयी म्हणू शकतो. नाही, पुरुषांच्या विषयी तर आता एकीकडे दिसतंय की तरुण पुरुष बऱ्यापैकी बदलतात. म्हणजे जसा तुमचा मुलगा आहे तसे काही पुरुष आता आहेत की जे मनापासून बदलतात, जे अगदी आमच्यासारखं त्रिनाम पद्धतीने नाव सुद्धा ठेवतात. पण वातावरणातला बदल हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला बदल आहे का याविषयी मला शंका. तर आता हा कसा आहे, एक 25-30 वर्ष जी गेली त्याच्यामध्ये काही जण बदलले, काही नाही बदलले, काही उलटे मागे सुद्धा गेले. म्हणजे आपल्याकडे एकूणच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने विविधता आहे, विषमता आहे आणि सगळंच वैविध्य आहे ना, त्यामुळे इतके मिक्स आहेत परिणाम. म्हणजे काही ठिकाणी खूप प्रभाव दिसतो, काही ठिकाणी तुम्ही म्हणतात तसा काहीच प्रभाव वाटत नाही, काही ठिकाणी जैसे थे. म्हणजे काही ठिकाणी तर उलट आपल्याला सुद्धा वाटतं ना. म्हणजे या 10 वर्षामध्ये जे काय आपण बघतोय त्याच्याने असं वाटतं की अरे सगळ्यांनाच काहीतरी मुस्लिम द्वेष आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण केली.
तर त्या सगळ्या अर्थाने तुम्हाला राजकारण हे किती महत्वाचं वाटतं आणि तुम्ही स्वतः राजकारणाविषयी काही सक्रिय आहात का? नाही, मला राजकारणाविषयी अत्यंत उत्सुकता असते आणि मी पूर्ण वर्तमानपत्र दैनंदिन वाचत असते. हे सगळं अत्यंत बदललं पाहिजे असं मला सारखं वाटत असतं. परंतु फार वाईट आहे राजकारण, अतिशय वाईट आहे. आणि ते संपूर्णपणे सत्ता केंद्रीय आणि त्याच्यावर येणारा संपत्ती केंद्र. आणि शिवाय बहुतेक सगळ्या राजकारणी घराण्यांमध्ये जी पुढची पिढी येते आहे त्यांना त्या राजकारणाचे फायदे कळत असल्यामुळे त्या सगळ्यांना राजकारण करायचं आणि त्यामुळे सगळी आधीची सगळी वाईट भ्रष्ट अत्यंत अनितिमान अशी व्यवस्था ही परंपरेने पुढे सरते. आणि ते आपण कसं थांबवणार, ते मतदानातून कसं थांबवणार. पण मला आपल्या देशातल्या मतदारांबद्दल अतिशय आदर आहे, कमालीचा आदर आहे. त्यांना तो सेन्सच आहे की हे काय चुकतं आहे बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी दरवेळी ते दाखवून दिलं. आता तुमच्या पुढच्या आयुष्याकडे येऊया की तुम्हाला काही लेखन करायचं आहे, ते राहिलं आहे आणि आता तुम्ही करता आहे असं. नाही, एकतर म्हणजे मी काही अनुवांशिक असेल, काही माझ्या अतिशय चुकीच्या अशा पद्धतीच्या सवयींनी असेल. म्हणजे उदाहरणार्थ अजिबात व्यायाम, योग, फिरायला जाणं हे काहीही मी करत नाही. एकदा डॉक्टरने मला विचारलं की तुम्ही सकाळी उठून काय करता. झाडांना पाणी घालते, ते चूप बसले. फिरायला जायला पाहिजे. ते न केल्यामुळे ज्या ज्या व्याधी उत्पन्न होतात, वजन वाढतं, आपले गुडघे कामातून जातात. त्यानंतर मला अनुवंशिक असेल कदाचित किंवा अत्यंत कमालीची गोड खाशी असल्यामुळे मधुमेह जोरदार आहे आणि त्याच्याशी संबंधित असे सगळे जे ताप आहेत ते सगळे आहेत. त्यामुळे आता हळूहळू भेस आतून घट्ट होणं, मोठं रुंद होणं, ते कोलेस्टेरॉल सगळं होतं, सगळं ताजेलं असतं. त्याच्यावर माझी मुलगी आणि तिच्या जोडीला नातू इंजेक्शन घेतलं काळजी तुझं रोज चाललेलं असलं त्याने मला ना एक प्रकारचा उदासीनच आहे त्या सगळ्यांना. नाहीतर एकदा आम्ही तेंडुलकरांकडे गेलो होतो. असं 27 बाटल्या ठेवलेल्या, किती लक्ष द्यावं लागतं औषधांकडे असं. काय काय लोक अतिशय पर्टिक्युलर वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे, इतकंच खाल्लं पाहिजे, आपले कॅलरीज मोजून खाल्लं पाहिजे. हे सगळं जे असतं ते माझं स्वभावच असतं कारण माझ्या वडिलांचे ते स्वभाव. वसंत ओरडत नाहीत का त्याबद्दल? नाही, म्हणजे तो मधून हळूच आठवण येत नाही तो की इंजेक्शन घेतलं का, गोळी घेतली का. परंतु त्यामुळे हे म्हणजे त्यांनी मला असं शिस्तीत त्या बाबतीत ठेवायला पाहिजे असेल ते नाही ठेवलं. आणि स्वतः कुठे ठेवलं, एक पाऊल नाही टाकत कुठे, अजिबात फिरायला जात नाही किंवा सगळी बाहेरची कामं जी असतात ती सगळी नाही करते. किराणा आणणं, भाजी आणणं, दूध आणणं, सकाळी उठून दूध आणायचं, ब्रेड आणायचे, सगळं मी करते. वसंतचा घराबाहेर आत्मकथन लिहिण्याचा विचार आहे का नाही? त्याला हे असं बिघडवलंय त्याच्या आई वडिलांनी. त्याला मेथी आणि पालक याचा फरक एकेकाने कळत नाही, अजूनही कळत नाही. तुम्ही आत्मकथन लिहिणार आहात? नाही, मी खूपसं लिहून ठेवलं होतं. निश्चितच हे माझ्या वडिलांचं जे सगळं आहे ते खूप लिहून ठेवलं होतं. पण आत्मकथनात अनेक दोष निर्माण होऊ शकतात. आपण अनेक वेळा आपण स्वतःची बाजू घेतो, नवऱ्याला सावरून धरतो, इतकं प्रामाणिक. म्हणजे एकदा मला एका बाईने म्हटलं होतं तू आत्मकथन लिहिणार आहे का, आहे का हिंमत. तर मी म्हटलं हिंमत आहे पण त्याची काही मला गरज वाटत नाही. किंवा सेन्सेशनल ज्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर ठेवाव्या किंवा हे नवऱ्यात ते अवगुण आहेत ते आवर्जून सांगावे. म्हणजे साधे प्रसंग आहे. म्हणजे इथेच आता सुनीताबाई असतात त्यांनी काय केलं, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे मोटरसायकल होती आणि मोटरसायकलवर आम्ही दोघं, म्हणजे वसंत मोटरसायकल चालवायचा आणि मी मागे बसून त्याच्यावर जायचं. कित्येकदा असं व्हायचं की वसंत झोपलेला असायचं, मला सकाळचा तास असतो. माझी अपेक्षा असायची की त्याने मला सोडावं, तो सोडत नसेल, मग मी सायकल काढून सायकलने जाते.
आता हा जो आहे अवगुण आहे नवऱ्याचा, नवरा म्हणून लक्ष न देणं किंवा परवा न करणं, हा हे द्यावं. आणि डहाके नावाचं जे इमेज आहे ती चांगली छानपैकी खंडित करावी, असं काय तर त्याने काही फरक पडत नाही. असं एक उदाहरण पु ल देशपांडे हे असं उदाहरण समोर ठेवल्याने अनेक लोक आपले बदलले असं काही. त्यामुळे हे कशाला लिहायचं, या बाबतीत आम्ही काही फारशी त्या बाबतीत हे नाही लिहिण्याला उत्सुक नाही. आणि एक मला शेवटचा प्रश्न की आपण जे मागच्या वेळेला तुमच्याशी मी बोलले होते की नाही वाटत नाही, पण पुरुष आत्मचरित्र लिहिताना कमी दिसतात का बायकांच्या कंपॅरिझन मध्ये, आणि त्याला कारण काय असेल कसं वाटतं? हा म्हणजे बायकांनी फार उत्साहाने लिहिली, असा एक ट्रेंड तयार झाला. म्हणजे सुनीताबाईंनी लिहिलं किंवा मंगेश पाडगावकरांच्या बायकोनी लिहिलं, सगळ्यांनी लिहिलं. मलिकाने सुरुवात केली अशा प्रकारची आत्मचरित्र लिहिण्याला. पण त्या सगळ्या आत्मचरित्र मी एक लेखही लिहिलाय की सगळ्या आत्मचरित्रांमध्ये आपलं बालपण आणि वडिलांकडचं आपलं जीवन किती सुंदर होतं आणि नवऱ्यांच्या बरोबर जगायला लागल्यावर ते किती वाईट झालं ह्यावर फार उभार आहे बायकांचा. म्हणजे त्यामुळे बायकांनी लिहिलं. आणि मला उलट असं जे वाटतं की समजा नवऱ्यांनी अन्याय केला असं आहे ना, तर अन्याय करणारा माणूस सहसा लिहित नाही. त्याच्यामुळे हे नवरे लोक जास्ती आत्मकथन लिहित नाहीत असं मला. वसंत आवाजींना लिहायचं का आत्मकथन? नाही, त्यांनी काही आठवणी लिहिल्या पण आत्मचरित्र नाही. पण म्हणजे ते त्यांच्या आधीच्या लग्नाआधीच्या लिहिल्या का लग्नातल्या सुद्धा लिहिल्या? लग्नाआधीच्या लग्नातल्या नाही. तुम्ही स्वतः काय लिहिणार आहात जास्ती? म्हणजे काहीतरी असं मोठा प्रोजेक्ट आहे तुमच्या समोर किंवा असं काही ठरवलंय की? नाही, माझं काय झालंय म्हणजे आमचं एकूणच साहित्यिकांचं सध्या असं झालंय की परपुष्ट म्हणजे जे इतरांनी करून ठरलेलं काम आहे त्याचाच पुन्हा करायचं. म्हणजे आता मी लेख लिहिणार काय स्त्रियांचे आत्मचरित्र किंवा वसंत लेख लिहिणार की केशवसुतानंतरची कविता किंवा साठे नंतरची कविता, नाही का. त्यामुळे जे झालेलं काम आहे त्याचं एक प्रकारचं पुनर्निरीक्षण असंच आमच्या लेखनाचं आणि बहुतेक सगळ्या समीक्षकांच्या लेखनाचं. म्हणजे पुस्तकाच्या पुस्तकात अनेक लोकांच्या कादंबऱ्यांची कथांची कवितांची परीक्षण त्यांचे संग्रह निघाले, नाही का. स्वतंत्रपणे सैद्धांतिक असं किंवा वेगळी समीक्षा मांडणारं असं फार क्वचित. म्हणजे हरिश्चंद्र स्वराज सारखा एखादा अपवाद सोडला तर असं नाही आहे लेखन. आणि वसंत मी मधून म्हणत असते कादंबरी का नाही किंवा सध्याची जी एकूण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरची कमेंट करायला असली पाहिजे. तुम्ही काय लिहिणार? तसंच कविता लिहित राहणे. कविता सुद्धा मला आता सुचत नाही आणि वेगळ्या प्रकारची कविता पण म्हणजे इतर बायकांसारखी कविता नको आता आपण असंही मला वाटतं. आणि सामाजिक काम तुमचं असं काही असतं म्हणजे कुठल्या संस्थाबरोबर जोडलेले किंवा असं काय तुम्हाला आता आहे त्याच्यात नीट राहूया, तब्येत सांभाळा अशी तुम्हाला खूप शुभेच्छा देते मी. आणि मला थोडस राहायचं शिक्षण आणि मुलगा 17 वर्षांचा आहे म्हणजे तसा मोठा झाला. तो त्याच्या आईला भरपूर आधार देत होता. परंतु एकदा का तुम्हाला मूल झालं त्याच्याविषयीची जी काळजी असते ते आपण मरेपर्यंत संपत नाही. हा माझा अनुभव नाही. खरंच आहे तो. माझे वडील सुद्धा असंच म्हणायचे की ते आपण मरेपर्यंत काय मुलांचं. त्याच्यामुळे तुम्हाला तब्येतीसाठी आणि लेखनासाठी खूप शुभेच्छा देते आणि खूप धन्यवाद. बरं वाटलं बोलून. तब्येतीसाठी शुभेच्छा हव्या कारण की या मुलांसाठी जगायचं चांगलं जगायचं म्हणजे त्यांना माझं करायला त्रास पडू नये. नाही इथे मी सांगते ना तिला भेटायला आणि आम्हाला गुजरातमध्ये जायचं जायला आम्ही पुण्याला आलो. त्या दिवशी शिपू भागवत गौरव ग्रंथाचं दुसरे प्रकाशन अशोक आला होता आणि छोटीशी त्यांनी 10 पानाची
निमंत्रण आम्हाला दिलं त्यावेळेला मी हजर आहे. तिथून आम्ही दुसऱ्याशी घरी गेले नाही आणि राहिलं म्हटलं की मला जरा पोट दुखतंय म्हणलं. तर ती म्हणाली काल ते खाल्ल्यावर तू बटाट वगैरे त्याने होत असेल. ती तिच्या कामाला गेली आणि मी तिला फोन केला की ताबडतोब घरी ये. तर ती म्हणाली मी घरी येत नाही. तिने मुलाला सांगितलं की टॅक्सी बुक कर आईला घेऊन पाठ. दीनानाथ मंगेशकर ऑपरेशन. अरे बापरे कसलं? अपेंडिक्स.